Good morning, everyone. So Sheetal Shirke या नावावरती click करा. So video is turned on. So you will be able to see the video. Okay. Okay. Good morning, everyone. सगळेजण आपला इलेक्ट्रॉनिक्सचे नोटबुक ओपन करा. So होमवर्कला एक एक्झाम्पल दिलं होतं. I guess सगळ्यांनी होमवर्क केलाय. कान बंद करा, आवाज जातो. सगळ्यांनी होमवर्क केलाय. सगळेजण बुक्स ओपन करा. जर कोणी केलं नसेल तर ओपन करा, सॉल्व करायला स्टार्ट करा. Okay, so homework साठी काय दिलं होतं पहा. An amplifier has collector efficiency of 25% and output AC power is 4.7 watts. Calculate the power dissipation of transistor if it is supplied from 12 volt. Okay, so what is given? Efficiency दिलेली आहे 25%. Then AC power, AC output power, so PAC दिलेला आहे 4.7 watt. Then VCC दिलेला आहे 12 volt आणि आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टू फाइंड PD, पॉवर डेसिपेशन फाइंड आउट करायचं आहे. ओके, सो पॉवर डेसिपेशन साठी फॉर्म्युला काय आहे? सो PD इज इक्वल टू इनपुट पॉवर मायनस आउटपुट पॉवर. सो PD इज इक्वल टू PDC मायनस PAC. ओके, सो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे आणि आपल्याला गिवन मध्ये PAC दिलेला आहे. PDC ची व्हॅल्यू दिलेली आहे का? PDC ची व्हॅल्यू दिलेली नाहीये. सो आपल्याला अजून काय दिलेलं आहे? इफिशियन्सी दिलेली आहे आपल्याला. ओके, इफिशियन्सी दिलेली आहे. सो इफिशियन्सी वरून आपण PDC ची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकतो. सो इफिशियन्सीचा फॉर्म्युला काय आहे? सो आउटपुट पॉवर डिवाइडेड बाय इनपुट पॉवर. हे माहित आहे, हे माहित आहे. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? PDC. तसंच केलं ना सर? चुकलंय. बर, PDC इज इक्वल टू PAC डिवाइडेड बाय इफिशियन्सी. तुम्ही पण तसंच सोडवलं का? बघा, जर तुम्ही थोडस रॉंग वेनी सॉल्व केलं असेल, आन्सर रॉंग आला असेल तर हे बघा, व्यवस्थित तुम्ही सॉल्व करा. कोणी होमवर्क केला नसेल तर तुम्ही बघा, आधी गिवन वगैरे लिहा, टू फाइंड आउट लिहा. आपल्याला काय कंटेंट दिलेले आहे आणि त्याच्यावर आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे ते पहिले समजून घ्या. मग आपल्याला कळेल की कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे. होमवर्क केलाय का सगळ्यांनी? कुणी केला नसेल तर चेक करा तुमचा आन्सर करेक्ट आहे का रॉंग आहे. आपल्याला पॉवर डेसिपेशन फाइंड आउट करायचं आहे. टू फाइंड आउट पॉवर डेसिपेशन दे आर गिवन ओनली आउटपुट पॉवर अँड इफिशियन्सी. ओके, सो फर्स्ट फॉर्म्युला आपण यूज नाही करू शकत कारण की तिथे दोन पॅरामीटर्सची व्हॅल्यू आपल्याकडे नाही आहे, दॅट इज PD अँड PDC. ओके, सो PDC ची व्हॅल्यू आपण कसं फाइंड आउट करू शकतो? बाय युजिंग इफिशियन्सी फॉर्म्युला. सो इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट पॉवर डिवाइडेड बाय इनपुट पॉवर. ओके, सो आउटपुट पॉवर आपल्याला माहिती आहे, इफिशियन्सी माहिती आहे, त्याच्यावर आपण काय फाइंड आउट केलं? इनपुट पॉवर. सो PDC ची व्हॅल्यू किती आहे ते सांगा. किती आहे? 18.8 वॅट. ओके,
सो पीडीसी ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 18.8 वॅट. नाउ सबस्टिट्यूट द व्हॅल्यू ऑफ दिस इन इक्वेशन नंबर 1. So PD is equal to 18.8 minus 4.7. 14.1. आले का सगळ्यांचा आन्सर? 14.1 वॅट. येस मॅम. ओके. कुणाचा आन्सर रॉंग आले का? कुणाला एक्झाम्पल सॉल्व करता आलं नाही किंवा रॉंग आन्सर आले असं कोण आहे का? असेल तर तुमचे डाऊट्स क्लिअर करा. आहे का कोणाचं ज्यांचा आन्सर रॉंग आलाय? सगळ्यांचं करेक्ट आन्सर आले असं समजू? येस मॅम. हा, कोण बोलतोय? ओके, होप सगळ्यांचा आन्सर करेक्ट आलाय. कोणाचा आन्सर रॉंग आलेला नाहीये. सो वी विल मूव्ह टू नेक्स्ट पॉइंट. ओके, सगळ्यांना डायग्राम दिसते ट्रान्सफॉर्मर कपलची. ड्रॉ करायचं आणि आपल्याला डेरिवेशन बघायचं आहे. सो दिस इज दी डायग्राम ऑफ ट्रान्सफॉर्मर कपल क्लास A पॉवर एम्प्लीफायर. ओके, सो दिस इज दी प्रायमरी साइड, दिस इज दी सेकंडरी साइड. ओके, सो व्हाय वी आर युजिंग ट्रान्सफॉर्मर? कॅन एनीवन टेल? लास्ट लेक्चरला सांगितलं होतं ट्रान्सफॉर्मर कशासाठी वापरायचं आहे? इम्पिडन्स मॅचिंग साठी. ट्युनिंग साठी आपण काय वापरतो? ट्यून्ड सर्किट वापरतो, ज्याच्यामध्ये RLC सिरीज सर्किट असतं. तो ट्रान्सफॉर्मर कशासाठी वापरतो? इम्पिडन्स मॅच करण्यासाठी. इम्पिडन्स मॅचिंग साठी आपण काय यूज करतो? ट्रान्सफॉर्मर कपल क्लास A पॉवर एम्प्लीफायर. मग ते इम्पिडन्स कशाचं मॅच करणार आहोत आपण? तर जे ते तुमचं ट्रान्झिस्टर सर्किटरी आहे त्याचं इम्पिडन्स तुमच्या लोड सोबत मॅच करण्यासाठी आपण ट्रान्सफॉर्मर यूज करतोय. जेव्हा N1 आणि N2 चे टर्न्स रेशिओ, ओके, जेव्हा N1 आणि N2 चे रेशिओ असं ऍडजस्ट केल्यावरती दोन्ही इम्पिडन्स काय होतात? मॅच होतात. आणि जेव्हा दोन्ही इम्पिडन्स मॅच होतात तेव्हा लार्ज पॉवर इज ट्रान्सफर टू दी लोड. ओके, म्हणजे आपण काय करतो? टर्न्स रेशिओ ऍडजस्ट करतो. सो टर्न्स रेशिओ ऍडजस्ट केल्यानंतर मग दोन्ही इम्पिडन्स काय होतात? मॅच होतात. आणि जेव्हा दोन्ही इम्पिडन्स मॅच होतात तेव्हा मॅक्झिमम पॉवर तुमच्या लोडला ट्रान्सफर होते. ओके, सो दिस यू विल सी.
इम्पिडन्स मॅचिंग साठी हे एक डेरिव्हेशन आहे आपल्याला बघण्यासाठी कधी मॅक्सिमम इम्पिडन्स ट्रान्सफर होते त्याच्यासाठी बघा V1 is equal to N1 divided by N2 multiplied by V2. Okay. I1 is equal to N2 divided by N1 multiplied by current 2. Okay. So from this V1 काय आहे तर प्रायमरी व्होल्टेज आहे. V2 काय असणार आहे सेकंडरी व्होल्टेज. Okay, so V1 is nothing but voltage at the primary side, V2 is nothing but voltage at secondary side. Okay, similarly I1 म्हणजे तुमचा प्रायमरी करंट असणार आहे आणि I2 म्हणजे काय तुमचा सेकंडरी करंट. Okay, V1 is the primary voltage, V2 is the secondary voltage, I1 is the primary current, I2 is the secondary current. आणि N1 आणि N2 म्हणजे काय आहे N1 is primary turns, winding returns आणि N2 is nothing but secondary turns. So V1 म्हणजे तुमचं प्रायमरी व्होल्टेज, V2 is the secondary voltage, I1 is the primary current, I2 is the secondary current आणि त्याच्यामध्ये काय आहे N1 and N2. So N1 is the turns of primary side आणि N2 is the turns of your secondary side. जे आपण टर्न्स आहेत ना प्रायमरी वाइंडिंग्स चे ते टर्न्स रेशियो. ओके, नाउ we have to calculate if N2 is less than N1. N2 ची व्हॅल्यू जर कमी असेल with respect to N1 at that time voltage falls and current ratio increases. Okay, so कसं बघा जर N2 चे टर्न्स हे N1 च्या टर्न्स पेक्षा कमी असतील तर काय होतं व्होल्टेज रिड्यूस होतं आणि करंट इन्क्रीज होतं. ओके, सो तुम्ही स्टेप अप ट्रान्सफॉर्मर स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर शिकला असाल. तर आपण एक रिवाइज करूया. Okay, so either N2 is greater, N1 is small. Okay. Now here N2 is small, N1 is greater. आता मला सांगा ट्रान्सफॉर्मरच्या टर्न्स रेशो वरती ठरतं की स्टेप अप ट्रान्सफॉर्मर आहे का स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर आहे. ओके, नाउ सेकंडरी वाइंडिंग जर जास्त असतील तर तुमचं टर्न्स जास्त झाले म्हणजे व्होल्टेज वाढेल. ओके, म्हणजे V1 इनपुट व्होल्टेज पेक्षा सेकंडरी व्होल्टेज इन्क्रीजेस. तर इट्स कॉल्ड एज स्टेप अप ट्रान्सफॉर्मर. ओके, when the secondary वाइंडिंग काय नाही प्रतीक्षा जगताप प्रतीक्षा जगताप प्रतीक्षा प्रकाश ओके, सो जेव्हा सेकंडरी साइडचे टर्न्स हे प्रायमरी पेक्षा कमी असतील तेव्हा काय होणार आहे तिथं व्होल्टेज विल डिक्रीज. दॅट इज कॉल्ड एज स्टेप डाऊन ट्रान्सफॉर्मर. ओके, ट्रान्सफॉर्मरचे 3 टाइप्स आहेत. फर्स्ट आहे स्टेप अप, सेकंड आहे स्टेप डाऊन आणि थर्ड इज ऑटो ट्रान्सफॉर्मर. ओके, आउट ऑफ depending on the windings ratio they are classified. So whenever the
secondary side terms are greater than primary side, at that time the output voltage increases, secondary voltage increases, therefore it is called as step-up transformer. So when the secondary terms are less as compared to your primary winding, at that time voltage decreases, therefore it is called as step-down transformer. Okay, an auto transformer in which you can adjust, either you have to do step-up action or step-down action. Okay, so इथं बघा N2 चे रेशियो कसं आहे, N2 is less than N1, म्हणजे कुठला असणार आहे, N2 is less than N1, therefore voltage decreases, and current increases. ओके, जर या दोन्हीचा रेशियो घेतलं V1 divided by I1 असं जर आपण घेतलं दोन्हीचा रेशियो, at that time it becomes 1/n square divided by V2 divided by I1. ओके, V1 आणि I1 चा रेशियो घेतला, डिवाइड बाय केलं. ओके, सो V1 divided by I1 हे कुठे येणार, लेफ्ट साइडला येणार, राइट साइडला काय येणार, तुमचा रेशियो येणार N1 divided by N2, त्याला काय येणार 1/n square. n square काय आहे ते आपण बघूया. ओके, आणि परत काय येणार V2 divided by I2, therefore V2 divided by I2. Okay, now this V1 and I1, it is corresponding to primary side, so it is primary voltage and primary current. V2 and I2 are corresponding to secondary side, therefore this is secondary voltage and secondary current. V by I म्हणजे काय असतं सांगा मला, by Ohm's law. R. Okay, R. so it is R, therefore V1 and I1, it corresponds to RL dash volt resistance, that is the effective load resistance of primary side. म्हणजे कुठला रेजिस्टन्स असणार आहे बघा, तुमचं ट्रान्झिस्टरचे जे कलेक्टर आहे, कलेक्टर साइडला जे प्रायमरी वाइंडिंग आहे, प्रायमरी वाइंडिंगच्या मधून जे ड्यू टू व्होल्टेज जे करंट फ्लो होणार आहे, तिथे जे रेजिस्टन्स तयार होणार आहे. ओके, दॅट रेजिस्टन्स इज नथिंग बट दिस RL dash, which is called as effective load resistance. कळते बघा, ओम्स लॉ काय आहे, V is equal to I into R. ओम्स लॉ काय तुमचा बेसिक ओम्स लॉ, V is equal to I into R. सो R ची व्हॅल्यू किती असणार आहे, हा दोघांचं मल्टिप्लिकेशन आहे. R ची व्हॅल्यू काढायची असेल तर काय होणार, आपण हे I तिकडे शिफ्ट करतो, सो I divided V divided by I is nothing but R. ओके, सो हेच रिव्हर्स आपण इथे यूज केलेला आहे, V1 divided by I1 is nothing but R. ओके, आणि ते R कुठला असणार आहे, दॅट रेजिस्टन्स इज ऑफ at primary side, which is called as effective load resistance and denoted by RL dash. Okay, similarly this V2 divided by I2, it represents the load resistance. Okay, so secondary side ला जे काही resistance असणार आहे, that is nothing but your load resistance denoted by RL. Okay, so जसं प्रायमरी साइडला रेजिस्टन्स असणार आहे, तसं सेकंडरी साइडला सुद्धा रेजिस्टन्स असणार आहे, आणि दोघांमध्ये फरक असण्यासाठी आपण काय करतोय, प्रायमरी साइडचे रेजिस्टन्स आहे दॅट इज डिनोटेड बाय RL dash, and secondary साइडचे रेजिस्टन्स आहे दॅट इज डिनोटेड बाय RL. Now this 1/n is nothing but RL dash is equal to A square into RL, where A square is nothing but A divided by 1/n or N1 by N2. Okay, इथं काय म्हटलं 1/n square, 1/n square म्हणजे काय, A square घेतला आपण, that is the turns ratio, and A is nothing but 1 divided by N or N1 divided by N2. Okay, so बघा आपल्याला हे फॉर्म्युला लागणार आहे.
So this A is called as step down turns ratio. Okay, तो काय दाखवते आपल्याला टर्न्सचा रेशियो दाखवते between N1 and N2. Okay, परत एकदा रिवाइज करते बघा. So this transformer is used for impedance matching. Whenever the load impedance is matched, whenever your transistor circuit's impedance is matched with your load impedance, at that time maximum power is transferred. For this, we are adjusting the turns ratio. Okay, for impedance matching, so we will derive V1 is equal to N1 divided by N2 multiplied by V2. तसंच करंट कसा असणार आहे? करंट इज इक्वल टू I1 is equal to N2 divided by N1 multiplied by I2. Okay, now if we decrease, so here V1 is the primary voltage, V2 is the secondary voltage, I1 is the primary current, I2 is the secondary current, and N1 and N2 काय है? N1 is the primary turns, N2 is the secondary turns. Okay, now if here we decrease the turns of N2, N2 चे turns जर N1 पेक्षा कमी केले तर काय होतं? Step down होतं. Therefore voltage decreases and current increases. Similarly for N1, जर N1 चे turn N2 पेक्षा जास्त केले तर काय होणार? Step up होणार. So voltage increases and current decreases. Okay, so here we have decreased the turns of N2. आपण काय करतो तर N2 चे turns decrease करतो जेणेकरून voltage down होईल आणि current increase होईल. Now if we combine this, if we take the ratio of these two equations, okay, तर या दोन्ही equations चा रेशियो घेतला तर काय होतं बघा, V1 divided by I1 is equal to, आता हे जे काही मध्ये आहे N1 divided by N2 N2 divided by N1 त्याला आपण कसं केलं 1/n². ओके, दोनदा आहेत ना ते दोनदा येणार म्हणून आपण काय केलं स्क्वेअरिंग घेतलं. तर 1/n² आणि परत काय होतं V2 divided by V1. Now this V1 and I1 they represents the resistance at your primary side. Therefore it is denoted by effective load resistance, that is RL dash. So 1/n² RL is ठेवलं. V2 divided by I2 काय असणार तुमचा resistance at your secondary side, that is the load resistance. It is denoted by RL. Next 1/n1 काय लिहिलं आपण 1/n1 is nothing but A², and that A² is nothing but A is equal to 1/n, which is nothing but N1/N2, which is called as turns ratio. So step down turns ratio. Okay, A म्हणजे काय असणार तुमचा turns ratio. एवढंच लक्षात ठेवा. आपल्याला हा फॉर्म्युला लागणार आहे. Okay, A is nothing but your turns ratio. RL is the effective load resistance. RL dash is effective load resistance and RL is your load resistance. कळलं का? लिहून घ्या वाटलंस तर फॉर्म्युला तरी लिहून घ्या. झालं का लिहून सगळ्यांचं? फॉर्म्युला घ्या. आपल्याला हा फॉर्म्युला लागणार आहे RL dash is equal to A² into RL and rest all the formulas are same. Okay, जे काही क्लास ए पॉवर एम्प्लीफायरचे फॉर्म्युला होते तेच फॉर्म्युला असणार आहे. व्हॉट इज PDC? PDC is equal to इनपुट पॉवर म्हणजे काय VCC into ICQ. PAC that is AC output power म्हणजे काय असणार आहे Vmax minus Vmin multiplied by Imax minus Imin divided by 8. Efficiency म्हणजे काय तुमचं output power divided by input power. So PAC divided by PDC. ओके, आणि तुम्ही सबस्टिट्यूट केल्यानंतर ना नाव फक्त मॅक्झिमम इफिशियन्सी कॅल्क्युलेट करताना तुमचे फॉर्म्युले चेंज होणार. जिथं फक्त सिंगल स्टेज क्लास ए पॉवर एम्प्लीफायर आहे तिथं मॅक्झिमम इफिशियन्सी तुमची किती असणार आहे 25%. तिथं तुमचं VCC काय असणार आहे Vmax ची व्हॅल्यू किती असणार आहे 2 फक्त VCC आणि Imax ची व्हॅल्यू असणार आहे 2 into ICQ. तसंच तुम्ही ट्रान्सफॉर्मर कपल्ड क्लास ए पॉवर एम्प्लीफायर ची जेव्हा मॅक्झिमम एफिशियन्सी फाइंड आउट करता तेव्हा Vmax मायनस Vmin ची व्हॅल्यू 2 VCC आहे आणि Imax मायनस Imin ची व्हॅल्यू 2 ICQ आहे.
त्यामुळे 50% येते. ओके, तुम्ही बुक्सचे पेजेस टर्न करून बघा, तुम्हाला कळेल. ओके, राईट डाऊन फर्स्ट एक्झाम्पल न्यूमेरिकल. Write down. Calculate. Calculate the effective resistance. Calculate the effective resistance looking into primary of 15:1 15:1. Okay, into primary of 15:1 transformer connected to output load of 8 ohm. Okay. First write down given. What is given? 15:1. So 15:1 is nothing but your turns ratio. So A is equal to 15 or N1 divided by N2 is equal to 50. Okay. So turns ratio दिलेला आहे आपल्याला 15:1, that is 15. Okay. Second, what they have given? They have given RL 8 ohm. आपल्याला काय दिलेला आहे दुसरा? लोड रेजिस्टन्स दिलेला आहे 8 ओहम. आणि काय फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे? टू फाइंड effective load resistance, that is RL dash. They have asked us to find out the effective load resistance, that is nothing but RL dash. Directly formula है for solution. RL dash is equal to A square into RL. So 15 square multiplied by 8. किती आला? 1800. So that is 1.8K. बघा करून. 800. किती आला आन्सर? 1800. 1800. 1800. किलो मध्ये करा त्याला. किलो मध्ये कसं करणार? डॉट शिफ्ट करा. तर तुमच्या कॅल्क्युलेटर 1.8K. 1.8K. आले का 1.8K? Yes, ma'am. Yes, ma'am. Answer is 1.8 kilo ohm. Okay, so answer तुमचा 1800 ohm येतं. 1800 ohm लिहिलं तरीही करेक्ट आहे. 1.8K लिहिलं तरीही करेक्ट आहे. ओके, सो 1800 जेव्हा तुमच्या कॅल्सी वरती येतं तेव्हा तुम्हाला काय करायचंय? ENG चं बटन आहे बघा साईडला, सो ते प्रेस करा. सो तुम्हाला ते फ्रॅक्शन मध्ये दाखवेल. ओके, 1.8K 1.8 into 10⁻³ असा आन्सर तुम्हाला दाखवेल. ओके, write down next. सगळ्यांचा आन्सर आलाय? Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. What turns ratio is required
what turns ratio is required to match 16 ohm speaker 16. Okay. What turns ratio is required to match 16 ohm speaker load to an amplifier, 16 ohm speaker to load to an amplifier, comma, so that the effective load resistance, is 10 kilo ohm. Effective load resistance is 10 kilo ohm. परत एकदा रिपीट करते बघा. What turns ratio is required to match 16 ohm speaker load to an amplifier if load resistance is 10 kilo ohm. Kilo ohm. Okay. So what they have given? They have given RL load resistance दिलेला आहे स्पीकरचा. So स्पीकरचा load resistance किती आहे? 16 ohm. Okay. So load is speaker is nothing but RL is 16. Next they have given effective load resistance RL dash. RL dash किती दिलेला आहे? 10 kilo ohm. Okay. Next to find. आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे? टर्न्स रेशो फाइंड आउट करायचा आहे. ओके. आपल्याला टर्न्स रेशोचा स्क्वेअर घ्यायचा आहे का? नाही, आपल्याला फक्त टर्न्स रेशो विचारलेला आहे. ओके. therefore solution RL dash is equal to a square into RL. ओके. आपल्याला हे फाइंड आउट करायचं आहे. सो आपण काय घेणार? a square is equal to RL dash divided by RL. ओके. स्क्वेअर आहे तेव्हा आपल्याला स्क्वेअर रूट रिमूव्ह करायचं, तेव्हा आपण काय करणार? टेकिंग स्क्वेअर रूट. सो a is equal to under root RL dash divided by RL. तो काय लगा? under root 10a divided by 16. काय केलं कळालं का बघा? आपल्याला a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. सो a ची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपण काय केलं? फॉर्म्युला घेतला RL dash is equal to a square into RL. ओके. आपल्याला a square म्हणजे a ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे, तेव्हा आपण काय केलं? लेफ्ट साइडला शिफ्ट केले. लेफ्ट साइडला शिफ्ट केल्यावरती काय येतं बघा? सो इथं मल्टिप्लिकेशन मध्ये आहे RL, त्यामुळे डिव्हिजनला जाणार. therefore RL dash divided by RL. ओके इज इक्वल टू a स्क्वेअर. ओके. आता आपल्याला a स्क्वेअर ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे का? नाही. therefore इथं काय लिहायचं? इक्वल केलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड. टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ द साइड्स. सो इथं काय होणार? स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट कॅन्सल आउट होतील. या साइडला काय होणार? स्क्वेअर रूट ऑफ RL dash divided by RL is equal to under root 10k divided by 16. किती येतं आन्सर? under root 10k divided by 16. किती आलं? किती आलं? 25. So a is 25 means turns ratio किती असणार आहे? n1 divided by n2 is nothing but 25:1. A is equal to 25 means turns ratio, that is n1 divided by n2 is equal to 25:1. आले का सगळ्यांचा आन्सर?
आले का आन्सर? कुणाचं आलं नाही असं आहे का? रोल नंबर 47 आहेत का? रोल नंबर 47 कोण आहे? Yes, ma'am. आन्सर आले का तुमचं? Sir. No, हा? ma'am. 2 minutes. 2 minutes. रोल नंबर 18 18 आहेत का? रोल नंबर 14 14 आहेत का लेक्चरला? बघा ऍबसेंटी पडेल जर इथे नावं घेतल्यावर तुम्ही देत नाही आहे, काही बोलत नाही. रोल नंबर 14 ऍबसेंट आहेत, 18 ऍबसेंट, 14 ऍबसेंट. नोट डाऊन करावं, पेजच्या बॅक साईडला लिहा 14 18. नेक्स्ट झालं का? सॉल्व झालं का? मगाशी कुणाला विचारलं होतं? रोल नंबर 47, रोल नंबर 37, रोल नंबर 37. एम आय ऑडिबल? मला बाकीच्यांना माझा Yes, आवाज ma'am. येतोय का? Yes, ma'am. येतोय. मॅम येतोय आन्सर 25:1 येतोय. ओके. 47 तुम्ही सॉल्व केलं का? $72 रोल नंबर 72 15 15 15 15. सो बघा 25 आन्सर आलं पाहिजे. सो 25 इज नथिंग बट टर्न्स रेशियो इज 25:1. ओके, राइट डाउन नेक्स्ट एक्झाम्पल. A single-ended class A amplifier, a single-ended class A amplifier has transformer couple load of 8 ohm full stop and continue. If transformer turns ratio is 10, if transformer turns ratio is 10, comma, find effective load resistance. Find effective load resistance. So what is given? RL is given 8 ohm, N1 divided by N2, म्हणजेच A is equal to 10. Then find out RL dash. $800. RL is equal to 800.
800 ओहम. ओके, राईट डाऊन दी युनिट ऑल्सो. कसं केलं बघा, ज्यांचं अजून झालेलं नाही काही जे सॉल्व्ह करतायत ज्यांना आलेलं असेल वगैरे तर. सो गिवन काय दिलेलं आहे आपल्याला, RL दिलेला आहे. सो RL इज 8 ओहम. देन आपल्याला अजून एक काय दिलेलं आहे, N1 divided by N2 is equal to A, that is the turns ratio, that is equal to 10. ओके, नेक्स्ट आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे, टू फाइंड RL डॅश. आणि RL डॅश साठी डायरेक्टली आपल्याकडे फॉर्म्युलाच आहे, RL is equal to A square into RL. ओके, therefore 10 चा स्क्वेअर multiplied by 8, so 10 चा स्क्वेअर 100, 100 multiplied by 8 is equal to 800. Therefore RL dash effective load resistance is equal to 800 ohm. ओहम लिहायला विसरायचं नाही. ओके, राईट डाऊन नेक्स्ट. झालंय सगळ्यांचं. नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ दे. Yes, ma'am. Yes, ma'am. Yes, ma'am. Okay, so write down next example. A transformer rated for maximum collector dissipation. A transistor rated for maximum collector dissipation of 100 milliwatt, 100 milliwatt, operates a single ended ENDED single ended class A output stage from 10 volt supply, calculate the output dissipated power, comma, turns ratio of output transformer, if load resistance is 16 ohm, comma, effective load resistance is 1000 ohm. Effective load resistance is 1000 ohm. Assume, full stop, assume collector efficiency is equal to 0.5. Assume collector efficiency is equal to 0.5. तो काय दिले सांगा. दिलेला आहे collector dissipation is equal to 100 milliwatt. ओके, त्याच्यानंतर काय दिलेलं आहे आपल्याला, बसलेले तर सांगा काय दिलं अजून. Voltage. ओके, किती आहे, 10 volt. 10 volt. 10 volt. नेक्स्ट
काय दिलेला आहे आर्यन लोड रेजिस्टन्स आर्यनची व्हॅल्यू 16 ohm. 16 ohm. आर्यन डॅशची व्हॅल्यू 1000 ohm. 1000 ohm. ohm. आणि इफिशियन्सी आहे 0.5. फाइंड आउट काय करायचं आहे आपल्याला पीएसी फाइंड आउट करायचं आहे. सो पीएसी क्वेश्चन मार्क आणि सेकंड काय फाइंड आउट करायचं आहे आपल्याला टर्न्स रेशियो म्हणजे ए क्वेश्चन मार्क. ओके आता पहिला आपल्याला काय फाइंड आउट करायचं आहे पीएसी. सो पीएसी साठी आपल्याला काय फॉर्म्युला आहे इफिशियन्सी इज इक्वल टू आउटपुट पॉवर डिवाइडेड बाय इनपुट पॉवर. सो इफिशियन्सी आहे इनपुट पॉवर आहे त्याच्यावर डायरेक्टली फाइंड आउट करा. सो सोल्युशन फर्स्ट पीएसी साठी सो efficiency is equal to output power divided by input power. Okay, efficiency is equal to PAC divided by PDC. आता आपल्याला काय कॅल्क्युलेट करायचं आहे PAC. सो काय येणार PAC is equal to N multiplied by PDC. मल्टिप्लिकेशन होणार ना हे दोन. इथं डिव्हिजन मध्ये त्या साइडला गेलं तर काय होणार मल्टिप्लाय होणार. किती येते बघा पीएससी काय येणार 0.5 मल्टिप्लाइड बाय 100 मिलीवॅट. 0.5 मल्टिप्लाइड बाय 100 मिलीवॅट. 50. किती 50 milliwatt. 50. 50 milliwatt should be the answer. Yes, नाही ma'am. Ma'am 0.05. हा मग त्याला ईएनजी चं बटन दाबा साइडला. साइडला ईएनजी चं बटन आहे ना ते दाबा. सो इथे मी कॅल्सी दाखवते बघा. सो 0.5 इंटू 100 इंटू 10⁻³ कसं आहे ते आन्सर तुमचं 1 डिवायडेड बाय 20. ओके सो इथं यस आणि डॅश डीचं बटन आहे बघा ते प्रेस केल्यावर तुम्हाला दिसतंय 0.05. ओके मग इथे साईडला ईएनजीचं बटन आहे. ओके या साईडून 8च्या वरती ईएनजीचं बटन आहे ते एकदा प्रेस करा. एकदा प्रेस केल्यावर दिसते तुम्हाला 50 इंटू 10⁻³. ओके सो ते सुद्धा आन्सर करेक्ट आहे 0.05 वॅट किंवा 50 मिलीवॅट. दोन्ही आन्सर करेक्ट आहे. 50 milliwatt or 0.05 watt. This answer is also correct. दोन्ही लिहिलं तरीही चालेल. Okay. Now next, what we have to find? We have to find the turns ratio. Okay. So for finding turns ratio, what is the formula? RL dash is equal to A square into RL. आता जसं केलं तसंच सॉल्व करायचं आहे. So A square ला तुम्ही या साईडला शिफ्ट करा. Okay. So A square is equal to RL divided by RL dash divided by RL. So taking square root on both these sides.
7.90. 7.90. ओके सो तुमचं नाव काय टाईप केले जर आशिष चव्हाणच्या नावावर क्लिक करा. सो वी आर टेकिंग ओनली लास्ट एक्झाम्पल. ओके आशिष चव्हाणच्या नावावरती क्लिक करा. दिसतंय का तुम्हाला? व्हिडिओ स्टार्ट आहे बघा. Yes, स्क्रीन ma'am. दिसते. ओके सो बघा काय आलं ए स्क्वेअर आपल्याला टर्न्स रेशो फाइंड आउट करायचा आहे. सो त्याच्यासाठी फॉर्म्युला आहे RL डॅश इज इक्वल टू ए स्क्वेअर इंटू RL. ओके आता ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची त्यामुळे काय केलं ए स्क्वेअर लेफ्ट साइडला घेतलं राईट हँड साइडला काय उरलं RL डॅश डिवायडेड बाय RL. ओके आता आपल्याला ए ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे त्यामुळे काय घेतलं टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ दी साइड. therefore A is equal to under root RL dash divided by RL is equal to under root 1000 divided by 16. किती येतं आन्सर? 7.90. 7.90. 7.90 का 90? 90. 90. सो आपल्याला काय काय करायचं आहे टर्न्स रेशो आहे त्यामुळे आपण काय करणार अप्रॉक्सिमेट व्हॅल्यू. सो 7.9 इज इक्वल टू 8. therefore n1 by n2 is equal to 8:1. ओके सो 7.9 आपण फ्रॅक्शन व्हॅल्यू घेत नाही. आपण काय करायचं त्याची नेक्स्ट व्हॅल्यू किंवा त्याच्या जवळची व्हॅल्यू घ्यायची आहे. So it is 0.9 is nothing but next number. Therefore, we have taken 7.9 is equal to 8. Therefore, turns ratio is equal to 8. That is n1 divided by n2 is equal to 8:1. Okay, आले सगळ्यांचं हे. So we will stop here today. Yes, ma'am.